नमस्कार. माझे नाव सौ अनुज्ञा अनिल जोशी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहोरजस्तमः. येथे अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, जे लोक शास्त्रविधींना सोडून पण अत्यंत श्रद्धेने देवतांचे पूजन करतात, त्यांची श्रद्धा सात्विक आहे, राजस आहे की तामस? श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. येथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, मनुष्याच्या स्वाभाविक गुणांपासून निर्माण झालेली श्रद्धा ही 3 प्रकारची असते: सात्विक, राजस आणि तामस. आता याबद्दल तू माझ्याकडून ऐक. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. येथे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, हे भारत, सर्व पुरुष श्रद्धामय आहेत, श्रद्धेने अगदी ओतप्रोत भरलेले आहेत. कुठे ना कुठे श्रद्धा अवश्य असते आणि ज्या प्रकारची त्यांची श्रद्धा असेल तो स्वतः त्याच प्रकारचा असतो. म्हणजे जशी वृत्ती तसा तो पुरुष. आता तिन्ही श्रद्धांचे विभाजन करीत ते पुढे सांगतात, यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. येथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात बघा, त्यामध्ये सात्विक पुरुष देवतांचे पूजन करतात, राजसी पुरुष यक्ष आणि राक्षसांचे पूजन करतात आणि तामसी वृत्तीचे पुरुष भूतप्रेतांची पूजा करतात. हे सर्व लोक या पूजनासाठी खूप परिश्रम घेतात. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ताः कामरागबलान्विताः. ते लोक शास्त्रविधी सोडून स्वतःच्याच मनाप्रमाणे कठोर तप करतात. दांभिकता आणि अहंकार यांनी युक्त असलेले, कामना व आसक्ती यांनी युक्त असतात. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायैचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. परंतु अर्जुना, त्यांचे हे अशा प्रकारचे पूजन शरीरामध्ये असणाऱ्या भूतांना व अंतःकरणात स्थित असणाऱ्या मज परमात्म्याला दुर्बल बनवते. या अशा तपाने ते मला भजत नाहीत, तर ते माझ्यापासून दूर जातात. अशा लोकांना तू आसुरी, अज्ञानी समज आणि हे तू जाण. आहारस्त्वपि सर्वस्यत् त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. हे अर्जुना, प्रकृतीच्या त्रिगुणानुसार सर्वांना आवडणारा आहार हा 3 प्रकारचा असतो. तसेच यज्ञ, तप आणि दानही 3 प्रकारचे असते. त्यांच्यातले भेद मी तुला सांगतो, ते ऐक.
आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रियाः. सात्विक वृत्तीच्या लोकांना आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारा व मनाला आनंद देणारा आहार आवडतो. हा या श्लोकाचा अर्थ आहे. यावरून आपल्याला स्पष्ट होणं गरजेचं आहे की कोणताही खाद्यपदार्थ सात्विक, राजसी किंवा तामसी नसतो, तर त्याचा प्रयोग किंवा त्या पदार्थाचा परिणाम सात्विक, राजसी किंवा तामसी असतो. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः. कडू, तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाहकारक तसेच दुःख, चिंता व रोग उत्पन्न करणारा आहार राजस पुरुषांना प्रिय असतो. यात यामंगतरसं पूतिपर्युषितैर्जयत् उच्छिष्टमपि चामेध्य भोजनं तामसप्रियं. जे भोजन तयार होऊन एका प्रहरापेक्षा अधिक वेळ झालेला असेल, जे भोजन रसरहित, दुर्गंधयुक्त, शिळे, उष्टे आहे, अपवित्र आहे, अशा प्रकारचे भोजन तामसी वृत्तीच्या लोकांना प्रिय असते. येथे हा प्रश्न पूर्ण झाला. आता यज्ञाबाबत पुढे श्रीकृष्णांनी विवरण केले आहे, ते पाहूया. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनस समाधाय स सात्विकः. जो यज्ञ कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केवळ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधी करतो, जे करणे ते आपलं कर्तव्य समजतो, तो यज्ञ सात्विक असतो. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तयज्ञौ विद्धि राजसं. हे भरतश्रेष्ठ, हे अर्जुना, जो यज्ञ केवळ फळाची आशा ठेवून केला जातो त्याला राजस यज्ञ म्हणतात. असा यज्ञ करणारा यज्ञाचा विधी जाणत असतो, परंतु हा यज्ञ तो दांभिकपणाने करतो किंवा अमुक वस्तू प्राप्त व्हावी या अपेक्षेने करतो. असा यज्ञकर्ता राजसी असतो. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्ष्यते. जो यज्ञ शास्त्र विधी विहीन आहे, जो अन्नाची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहे, मनाचा निग्रह करविण्याची ज्याच्यात क्षमता नाही, जो दक्षिणारहित आहे, तसेच जो श्रद्धारहित आहे, अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरंतप उच्यते. परमदेव परमात्मा, ब्राह्मण, सद्गुरु पूजन करणे, तसेच पवित्रता, सरळपणा, ब्रह्मचर्य व अहिंसा यांचे पालन करणे याला शारीरिक तप म्हणतात. शरीर सदैव वासनांकडे ओढले जात असते, त्याला अंतःकरणाच्या वरील वृत्तींच्या अनुरूप वळविणे हे शारीरिक तप होय. अनुद्वेगकरं वाक्यं सत्य
नित्यं प्रियहिताय च यत् स्वाध्यायाभ्यसनै चैव वाङ्मयं तप उच्यते. बघा येथे श्रीकृष्ण काय म्हणतात, उद्वेग न निर्माण करणारे, प्रिय, हितकारक आणि सत्य बोलणारे, तसेच शास्त्राचा अभ्यास, नामजप करणे याला वाचिक तप असे म्हणतात. वाणीद्वारे परमसत्य परमात्म्याच्या दिशेने वळवणे याला वाचिक तप असे म्हटले जाते. आता मानस तप म्हणजे काय आहे ते पाहूया. मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, सौम्य भाव, मौनवृत्ती अर्थात परमात्म्याशिवाय अन्य कशाचेही स्मरण न करणे, आत्मसंयमन, अंतःकरणाची संपूर्ण पवित्रता याला मानसतप असे म्हटले जाते. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फळाची अपेक्षा न ठेवता अत्यंत श्रद्धेने 3 प्रकारचे तप आचरले जातात. ते म्हणजे शारीरिक, वाचिक आणि मानसिक. याला सात्विक तप असं म्हणतात. आता राजस तप म्हणजे काय ते पाहूया. सत्कार मान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. जे तप सत्कार, मान प्राप्त होण्यासाठी आणि इतरांनी आपली पूजा करावी म्हणून केवळ दांभिकपणाने केले जाते, त्या अनिश्चित आणि चंचल फळ देणाऱ्या तपास राजस तप असे म्हणतात. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, शरीर आणि वाणी यांना पीडा देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्याकरता सूडबुद्धीने केले जाते, त्या तपाला तामस तप असे म्हणतात. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. दान करणे हे कर्तव्य आहे. अशा बुद्धीने योग्य स्थळी, योग्य काळी आणि योग्य पुरुषास, योग्य मनुष्यास कोणतीही अपेक्षा न करता जे दिले जाते ते सात्विक दान असते. यत्प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. जे दान क्लेशपूर्वक अत्यंत कष्टाने म्हणजे देण्याची इच्छा नसतानाही दिले जाते, तसेच काहीतरी मिळेल या भावनेने किंवा फळाची अपेक्षा धरून दिले जाते, त्याला राजस दान असे म्हटले जाते. अदेश काले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. जे दान सत्कार रहित किंवा तिरस्कार पूर्वक झिडकारून अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अपात्र माणसांना दिले जाते, हे दान तामस समजले जाते. ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. अर्जुना, ब्राह्मण, यज्ञ आणि वेद
ओम पासून निर्माण होतात. ते योगजन्य आहेत. ओमच्या सतत चिंतनातूनच त्यांची उत्पत्ती झालेली आहे, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने नव्हे. तस्मादोम्युत्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तास् सततं ब्रह्मवादिनां. म्हणून ब्रह्माचे कथन करणाऱ्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या यज्ञ, दान आणि तप इत्यादी क्रिया नेहमी ओम नावाचा उच्चार करून केल्या जातात की ज्यामुळे ब्रह्माचे स्मरण होते. तदित्यनभिसंधाय फलैर्यज्ञतपःक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. फळाची अपेक्षा न करता शास्त्रात सांगितलेले यज्ञ, तप आणि दानाच्या क्रिया परमकल्याणाची इच्छा करणारे लोक तत् अर्थात तो परमात्मा सर्वत्र आहे या भावनेने करतात. तत् हा शब्द परमात्म्याठाई समर्पण सूचित करतो, अर्थात जप ओमचा करावा व यज्ञ, दान आणि तपाच्या क्रिया मात्र परमात्म्यावर अवलंबून राहून कराव्यात. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. येथे श्रीकृष्ण म्हणतात, सद्भावे म्हणजे सत्यभावात जेव्हा नियतकर्म सांगोपांग व चांगल्या प्रकारे होऊ लागते तेव्हा सत शब्दाचा प्रयोग केला जातो. आत्माच परमसत्य आहे व त्याच्या प्रती भाव असा त्याची प्राप्ती करून देणारे कर्म जेव्हा चांगल्या प्रकारे होऊ लागते तेव्हा सत शब्दाचा प्रयोग केला जातो. त्यावर योगेश्वर म्हणतात, यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. यज्ञ, दान, तप केल्याने जी स्थिती प्राप्त होते त्यास सत असे म्हणतात. तदर्थीयम त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केले जाणारे कर्म हे सत आहे. यज्ञ, दान, तप हे त्या कर्माला पूरक आहेत. शेवटी निर्णय देताना श्रीकृष्ण सांगतात की या सर्वांसाठी श्रद्धा मात्र आवश्यक आहे. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतैश्च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. हे पार्थ, हे अर्जुना, जे हवन, दान, तप व कर्म अश्रद्धेने केले जाते ते सर्व असत असते असे ते म्हणतात. असे असत या लोकी व परलोकी ही लाभदायक नसते. म्हणून भगवंताठाई समर्पणासहित नितांत श्रद्धा असणं खूप महत्वाचे आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम 17. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय संपन्न झाला. ही सेवा आपण श्रीकृष्णाला अर्पण करूया. या अध्यायामध्ये श्रद्धा आवश्यक आहे असे सांगितले आहे.
अश्रद्धेने केलेले कर्म, दिलेले दान, आचरलेले तप या जन्मात लाभदायक नसते व ते पुढच्या जन्मात सुद्धा लाभदायक नसते. तेव्हा श्रद्धा असणं अपरिहार्य आहे असे या विवेचनामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे. अशीच भगवंताची अखंड सेवा करूया. रामकृष्ण हरी.